नुकतंच स्थायी समितीने जे अंदाजपत्रक मांडलं त्याला मुख्य सभेने मान्यता दिली. ती मान्यता देत असताना असं लक्षात आलं की वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांना वेगवेगळ्या रकमांचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला गेला. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना प्रत्येकी 4 करोड रुपये, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना 5 करोड आणि त्यापेक्षा अधिकची रक्कम काही नगरसेवकांना त्यांच्या त्या ठिकाणी अंदाजपत्रकामध्ये दिली गेली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे सदस्य होते, त्याचप्रमाणे काही माजी सदस्य असतील आणि काही अतिशय नगरसेवका इतक्याच ताकदीचे जे कार्यकर्ते होते, ज्यांनी पूर्वी प्रशासकीय कालावधीमध्ये निधी प्राप्त करून काही कामं केली होती आणि ज्याला आता अर्धवट राहिलेल्या कामांना त्यांना निधी हवा होता आणि ज्यांना तो मिळालेला नाही, असे कार्यकर्त्यांनी आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार मांडलेली होती. त्यांच्या तक्रारीचा दखल घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे याबाबत एक पत्र दिलं होतं. ज्या पत्रावरती देवेंद्रजींनी आयुक्तांकडे ते मार्क केलेलं पत्र होतं. ते पत्र 11 तारखेला पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे आणि मला आशा आहे आणि मला खात्री आहे की माननीय महापालिका आयुक्त असतील आणि भारतीय जनता पक्षाचे जे सध्याचे जे पदाधिकारी आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष असतील, माननीय महापौर असतील, त्याचप्रमाणे माननीय सभागृह नेते असतील, ह्याबाबतचा साधक-बाधक विचार करून कमी पडलेला निधी किंवा अत्यावश्यक कामांसाठी लागणारा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील. पण सर, निधीमध्ये समान वाटप न झाल्यामुळं अनेक विकास कामं सुद्धा करण्याला अडथळे येऊ शकतात. मग हे सुनेत्राताईंकडे गाऱ्हाणं घेऊन जाणे इतपतची वेळ का आली सर? कारण महायुतीमध्ये तर यापूर्वी सुद्धा मी या सभागृहामध्ये काम केलेलं आहे. मी सुद्धा स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. शक्यतो आम्ही असा कधी कोणाला निधी कमी पडू दिला नाही कुठल्या कामांसाठी आणि मला आता खात्री आहे की आदरणीय वहिनींनी इथं पत्र पाठवल्यानंतर याबाबतचा चांगला निर्णय, पॉझिटिव्ह निर्णय महापालिकेमध्ये घेतला जाईल आणि त्याबाबत आम्ही पॉझिटिव्ह आहोत.